हॅलो फ्रेंड्स. मागे आपण मानसशास्त्राच्या व्याख्या बघितल्या होत्या, तर आज आपण मानसशास्त्राच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्यांचा थोडासा विचार करूया. अगदी थोडक्यामध्ये त्या पद्धतींना आपण बघूया. ह्या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आहेत, मेथड्स ऑफ सायकोलॉजी. तर बघूया आपण. मेथड्स ऑफ सायकोलॉजी म्हणजे अभ्यास पद्धती. कुठलाही विषय घेतला की तो विषय आपल्याला समजण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या काही पद्धती असतात की त्या पद्धतींच्या सहाय्याने आपण त्या विषयाचा अभ्यास करणं आपल्याला सोपं जातं. त्याला आपण अभ्यास पद्धती असं म्हणतो. आता ह्या ज्या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आहेत त्या मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींच्या वरून आपल्याला मानसशास्त्र हे शास्त्र कसं आहे हे सुद्धा सिद्ध करता येऊ शकतं. कारण आपण नेहमी म्हणतो की मानसशास्त्र सायकोलॉजी म्हणजे सायकी प्लस लॉगॉस असा आपण अर्थ दिलेला आहे ना, त्याला शास्त्र म्हटलेलं आहे आपण. तर हे शास्त्र का आहे तर हे सुद्धा ह्या मेथड्स वरून आपल्याला समजायला मदत होते. तर ह्या मेथड्स मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचा आपण सविस्तर विचार करूया. आता हा चार्ट जर तुम्ही बघितलात तर तो मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचा चार्ट आहे. याच्यामध्ये मानसशास्त्राच्या मुख्य दोन भाग आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये पहिल्या मानसशास्त्राच्या पद्धती आहेत त्या अशास्त्रीय पद्धती आहेत आणि दुसऱ्या आहेत त्या शास्त्रीय पद्धती आहेत. आता साहजिकच नावावरूनच आपल्याला समजतंय अशास्त्रीय पद्धती आणि शास्त्रीय पद्धती. मग अशास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत तर त्या अशास्त्रीय पद्धतींच्या मध्ये परत आपल्याला दोन भाग दिसतात. एक आहे अनेक्डोटल मेथड, दंतकथा पद्धती, आणि दुसरी आहे आर्म चेअर मेथड, पर्यंक पद्धती. तर ह्या दोन पद्धती ह्या अशास्त्रीय पद्धती आहेत. आणि मग शास्त्रीय पद्धती बऱ्याच आहेत. त्याच्यातल्या काही पद्धतींवर आपण फक्त स्ट्रेस देणार आहोत या ठिकाणी. त्यातलं पहिलं आहे इंट्रोस्पेक्शन, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, सर्वे मेथड आणि केस स्टडी मेथड. इंट्रोस्पेक्शन म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण, ऑब्झर्वेशन निरीक्षण, प्रयोग पद्धती, सर्वे पद्धती सर्वेक्षण करणं, आणि जीवन वृत्तांत पद्धती केस स्टडी मेथड. ह्या सगळ्या पद्धती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता आपण बघूया अनसायंटिफिक आणि सायंटिफिक मेथड असं का म्हटलेलं आहे. अशास्त्रीय आणि शास्त्रीय पद्धती काय फरक आहे याच्यात हे आपण सुरुवातीला बघूया. आता ह्या अशास्त्रीय पद्धती नावावरूनच आपल्याला समजते की ही अनसायंटिफिक आहे, अशास्त्रीय आहे. म्हणजे शास्त्राचा आधार कमी आहे म्हणून त्याला आपण अशास्त्रीय अनसायंटिफिक मेथड असं म्हटलेलं आहे. आणि शास्त्रीय पद्धती ऑब्व्हियसली की ही शास्त्र हाच त्याचा पाया आहे, शास्त्रावर आधारित आहे म्हणून त्याला आपण बेस्ड ऑन सायन्स आणि ते अनसायंटिफिक असं म्हटलेलं आहे. आता अनसायंटिफिक मेथड्स ज्या आहेत त्या अनसायंटिफिक मेथड्स आणि सायंटिफिक मेथड्स याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सायंटिफिक मेथडमध्ये कसं असतं की सत्यावर आधारलेल्या असतात सायंटिफिक मेथड्स, पण अनसायंटिफिक मेथड जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही फॉल्ट्स, काही त्रुटी आपल्याला आढळतात. त्याच्यामुळे त्या पूर्ण सत्यावर आधारलेल्या आहेत असं आपण म्हणू शकत नाही. अनसायंटिफिक मेथडला कुठलेही पुरावे आपण दाखवू शकत नाहीत, पण सायंटिफिक मेथडच्या बाबतीमध्ये मात्र पुरावे आपल्याला दाखवता येतात. काही टेबल्स असतात, फॉर्मॅट्स असतात, प्रयोग आपण करत असतो, त्यामुळे सायंटिफिक मेथड्समध्ये असे पुरावे आपण दाखवू शकतो. अनसायंटिफिक मेथड्स ज्या आहेत त्यामुळे त्या मानाने त्या इनव्हॅलिड असतात, त्या वैध नसतात, सप्रमाण नसतात त्या, कारण त्याच्यावर आधारित असं आपण प्रूफ देऊच शकत नाही. कुठलंही हातात आपल्याला कुठल्याही गोष्टीला सत्य दाखवण्यासाठी पुरावा लागतो आणि हा पुरावा आपण देऊ शकत नाही, त्यामुळे त्या इनव्हॅलिड असतात. पण सायंटिफिक मेथड्स जर बघितलं तर आपल्याला प्रयोग पुन्हा पुन्हा करून बघता येतात, त्यामुळे त्या व्हॅलिड असतात आणि रिलायबल असतात. म्हणजे त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, विश्वसनीय आहेत त्या आणि त्या रिलायबल आहेत, व्हॅलिड आहेत. आणि अनसायंटिफिक मेथड्समध्ये आपल्याला अतिशय ऑब्झर्वेशन हे निरीक्षण हे अपुऱ्या निरीक्षणावर आधारित अशा ह्या अनसायंटिफिक मेथड्स आहेत. परंतु सायंटिफिक मेथड्स जर आपण बघितल्या तर त्या अगदी बारकाईने मायन्यूट ऑब्झर्वेशन हे त्यामध्ये आपल्याला केलेलं आढळतं. आणि म्हणून आपण अनसायंटिफिक आणि सायंटिफिक असे दोन भाग पडले. आता आपण परत मागच्या चार्टवर जाऊया. त्याच्यामध्ये
अनसायंटिफिक मेथड्समध्ये दोन जे भाग आहेत ते तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते आणि मग आपण सायंटिफिक मेथड्सकडे वळूया. अनसायंटिफिक मेथड्स, अशास्त्रीय पद्धतींच्या मध्ये आपल्याला दोन भाग दिसले, अॅनिक्डोटल मेथड आणि आर्मचेअर मेथड. अॅनिक्डोटल मेथड म्हणजे दंतकथा पद्धती. आता मुळातच ही एक तर ओल्डेस्ट मेथड ऑफ सायकोलॉजी आहे. अतिशय पूर्वी ह्या पद्धती वापरल्या जायच्या, आज आपण ह्या पद्धतींचा वापर करत नाही. दंतकथा पद्धत म्हणजे काही पुराण कथा आहेत किंवा पूर्वीपासून चालत आलेल्या काही गोष्टी आहेत आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. अर्थातच या गोष्टींवर कोणीही प्रयोग करून बघितलेले नाहीत, याचा पडताळा घेतलेला नाहीये, तरी पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ह्या गोष्टी सांगत आलेल्या आहेत, त्या गोष्टी आपण फॉलो करतो फक्त बस, आणि याला आपण म्हणतो दंतकथा पद्धती. आता उदाहरणार्थ बघा, लाकूड तोड्याची गोष्ट आहे, किंवा ससा आणि कासवाची गोष्ट आहे, किंवा कावळा आणि चिमणीची गोष्ट. ह्या जसजशा सांगत गेल्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून परत नव्या पुढच्या पिढीकडे, अशा सांगत सांगत पुढे पुढे आलेल्या आहेत, याला आपण दंतकथा पद्धती म्हणतो. आता बघा की कोल्हा हा लबाड असतो, लांडगा लबाड असतो, किंवा साप हा बुद्धिमान असतो. तुम्ही बुद्धी मोजली का त्याची, किंवा त्याची चतुराई बघितली का तुम्ही? नाही. पण आपल्याला माहितीये की साप हा लक्षात ठेवतो म्हणे बऱ्याच गोष्टी, हत्तीची स्मरणशक्ती चांगली असते. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, म्हणजे म्हातारी माणसं ही मध्यमवयीनांना सांगतात, ते परत तरुणांना सांगतात, लहानांना सांगतात, आणि असं करून ते पुढे पुढे जात आलेले आहेत, म्हणून याला आपण दंतकथा पद्धती म्हणतो. या ऐकीव गोष्टी आहेत, याचं कोणीही निरीक्षण केलेलं नाहीये, तसं करून बघितलेलं नाहीये, त्याचा कुठलाही पुरावा आपल्याकडे नाही, आणि म्हणून आपण त्या ग्राह्य धरत नाही, पण ह्याला म्हणतात दंतकथा पद्धती. आता दुसऱ्या ज्या आहेत त्या आहेत आर्म चेअर मेथड. आर्म चेअर मेथड याचा अर्थ पर्यंक पद्धती. आता आर्म चेअर नावावरूनच लक्षात येते तुम्हाला, आर्म चेअर आराम खुर्चीत बसायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या रूम मध्ये, खोलीमध्ये आराम खुर्ची टाकून आरामात बसलेल्या असता, डोळे मिटून, आणि तिथे खुर्चीवर बसून तुम्ही विचार करता, अरे बापरे, या घोड्याच्या तोंडात किती दात असतील, हा विचार करता. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही घोडा बघायला गेलेला नाहीये, घोड्याचं तोंड उघडून त्याचे दात मोजलेले नाहीयेत, पण तुम्ही आर्म चेअर म्हणजे तुम्ही आराम खुर्चीत बसून हा विचार करता आहात. हे ऑब्झर्वेशन, हे योग्य ऑब्झर्वेशन नाहीये. तुम्ही स्वतः तिथे गेलेला नाही आहात, कोणाचे निरीक्षण केलेलं नाहीये, केवळ त्या खोलीमध्ये बसून तुम्ही हा विचार करता आहात आणि काहीतरी निष्कर्षाप्रत पोहोचता आहात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे आर्म चेअर मेथड, पर्यंक पद्धती. म्हणून ह्या दंतकथा पद्धती आणि पर्यंक पद्धती या दोन्हीही अशास्त्रीय पद्धती आहेत, आपण त्या फॉलो करत नाही. आता सायंटिफिक मेथड्स कडे जाऊया. सायंटिफिक मेथड्स मध्ये आपण पहिली जी पद्धत बघितलेली आहे ती आहे इंट्रोस्पेक्शन. इंट्रोस्पेक्शन, अंतर्निरीक्षण पद्धती. आता इंट्रोस्पेक्शन बघा, थोडक्यात जर वर्णन करायचं झालं तर ह्या पद्धतीचं, तर ही एक खूप पूर्वीपासून चालत आलेली पद्धती आहे. लुक्स विदिन असं त्याला म्हटलं जातं. लुक्स विदिन म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःच्या डोकावून पाहणं, म्हणून त्याला लुक्स विदिन असं म्हटलेलं आहे. हे इंट्रोस्पेक्शन झालं. आता स्वतः डोकावून पाहणं म्हणजे काय, तर इथं सेल्फ ऑब्झर्वेशन. इंट्रोस्पेक्शन म्हणजे सेल्फ ऑब्झर्वेशन, स्वतःचं निरीक्षण करणं. समजा असं झालं की आपल्याला खूप राग आला, तर हा राग मला का आला असेल बरं, मी एवढी का रागावले, एवढं मी रागवायला नको होतं, किंवा मी इतकं बोलायला नको होतं, हे आपणच आपलं स्वतःच्या वागण्याचं, वर्तनाचं निरीक्षण करतो, आणि त्याला आपण सेल्फ ऑब्झर्वेशन किंवा इंट्रोस्पेक्शन असं म्हणतो. आता हे इंट्रोस्पेक्शन करणं तसं खूप सोपं आहे, आणि तसं नाही म्हटलं तर खरंच कॉम्प्लिकेटेड पण आहे. सोपं या दृष्टिकोनातून आहे, कारण हे इंट्रोस्पेक्शन करत असताना आपल्याला कोणत्याही साधनाची गरज नसते, कुठलंही टूल लागत नाही, कोणत्याही इन्स्ट्रुमेंटची आपल्याला गरज नसते, किंवा विशिष्ट जागाच पाहिजे असंही त्याच्यासाठी नसतं, किंवा दुसऱ्या व्यक्तीची गरज आहे असंही नसतं. म्हणजे व्यक्ती स्वतःचं निरीक्षण करणार आहे, त्यामुळे दुसऱ्या व्यक्तींची गरज नसते. इवन तुम्ही अगदी क्लासरूम मध्ये बसून, किंवा घरी बसून, किंवा बस स्टॉपवर फिरत हिंडत सुद्धा स्वतःचं निरीक्षण करू शकता, इंट्रोस्पेक्ट करू शकता स्वतःला. त्याच्यामुळे ठराविक जागेची इथे गरज नाहीये आणि कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची गरज नाहीये.
कारण पण एक गोष्ट अशी आहे की हे ट्रेनिंग आणि प्रॅक्टिस ह्या दोन्ही गोष्टी ह्यांना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रशिक्षणानेच हे येतं आणि याच्यासाठी सराव लागतो की मीच माझ्या मनाचं निरीक्षण करणार आहे. म्हणजे आपल्या मनात बोलवून मी हे कसं बरोबर आहे का माझं, काय चुकीचं आहे याचा आपण विचार करूया. त्यावेळेला ते होतं रिक्वायर्स ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. याच्यासाठी प्रॅक्टिस लागते आणि त्याच्यासाठी ट्रेनिंगची पण आवश्यकता असते. एक पहिली गोष्ट अशी आहे की ही एकतर लेस सायंटिफिक आणि लेस व्हॅलिड मेथड आहे. म्हणजे अशास्त्रीय थोडंसं शास्त्रीय दृष्टिकोन ह्याच्यामध्ये कमी आढळतो आणि ह्याच्यामध्ये वैधताही कमी आहे. कारण मेंटल प्रोसेस, मानसिक प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे आपण ठरवलं की मी बसून माझ्या मनोव्यापारांचं मी निरीक्षण करेन, तर असं करता येत नाही. आता समजा आपण खूप चिडलो आणि चिडल्यानंतर आपल्या मनामध्ये हा विचार येणार आहे मी खरंच चिडायला नको होतं बरं का, पण प्रत्यक्ष तुम्ही चिडला आहात, ती घटना घडून गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणता आहात की ह्याचं म्हणजे हे अनुनिरीक्षण किंवा पश्चात निरीक्षण होतं. त्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येत नाहीत कारण आपली मानसिक प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची असते आणि म्हणून आणि दुसऱ्याला कळत नाही ना, ह्याची प्रूफ तरी काय देणार तुम्ही, कुठे देणार, ह्याच्यामधली सत्यता वैधता आहे तुम्हाला तपासून पाहता येत नाही आणि त्यामुळे ही जी पद्धत आहे ही थोडीशी लेस सायंटिफिक आहे पण लेस सायंटिफिक मेथड आहे. आता इंट्रोस्पेक्शन नंतर आपण जर पुढचा भाग बघायला गेलो, पुढचं पद्धत बघायला गेलो तर ते आहे ऑब्झर्वेशन. आता ह्या ऑब्झर्वेशन मध्ये परत 4 पार्ट येतात बरं का. इंट्रा ऑब्झर्वेशन, इंटर ऑब्झर्वेशन, नॉर्मल ऑब्झर्वेशन आणि ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन. आता इंट्रा ऑब्झर्वेशन आपण पहिलंच बघितलं, ते इंट्रा झालं विदिन, इंट्रोस्पेक्शन म्हणजे इंट्रा ऑब्झर्वेशन झालं. इंट्रा म्हणजे विदिन आणि इंटर म्हणजे अदर. म्हणजे कसं की इंट्रा हा शब्द आला तर त्याचा अर्थ असा होतो की व्यक्तीच व्यक्तीचं निरीक्षण करते म्हणून इंट्रा शब्द वापरलेला असतो. आणि इंटर म्हणजे दोन व्यक्ती असल्या की इंटर, जसं इंटरॅक्शन, दोन व्यक्ती आल्या की तिथे इंटर हा शब्द यूज केलेला असतो. आता इंट्रा ऑब्झर्वेशन व्यक्तीने स्वतःचं निरीक्षण करणं, त्याला आपण इंट्रोस्पेक्शन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ए भाग हा तुम्हाला सांगितलेला आहे मी आधीच. आता ह्याच्यातला बी बघा, बी पार्ट आहे तो इंटर ऑब्झर्वेशन. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं निरीक्षण करणार आहे. मे बी आता असं असेल की एखाद्या समूहाचंही आपण निरीक्षण करत असू किंवा एकाच व्यक्तीचं किंवा 2-3 व्यक्तींचंही निरीक्षण करत असू, तर हे इंटर ऑब्झर्वेशन झालं. हे इंटर ऑब्झर्वेशन कुणाचं आपल्याला करता येतं, तर काही व्यक्ती अशा आहेत की त्यांना आपण म्हटलं की ह्यांचं प्रयोगशाळेत जाऊन आपण ह्यांचं निरीक्षण करू तर ते अशक्य असतं. तर अशा वेळेला आपण हे इंटर ऑब्झर्वेशन करतो. आता हे जे इंटर ऑब्झर्वेशन आहे, या नैसर्गिक वातावरणात त्या व्यक्तीचं आपण निरीक्षण करतो. मग हे कसं करायचं, तर लहान मुलं पटांगणावर खेळतायत, मैदानात खेळतायत, मग अशा वेळेला त्यांचं ऑब्झर्वेशन आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन करावं लागतं. म्हणजे प्रयोगशाळेत बंदिस्त करून लहान मुलांना खेळायला लावणं हे गैर आहे आणि तिथे तुम्हाला त्या ठिकाणी इंटरॅक्शन्स कशा घडतात हे कळणार नाही. म्हणजे आपल्याला त्या मैदानावर प्रत्यक्ष जावं लागेल आणि तिथे जाऊन आपल्याला लहान मुलांचं निरीक्षण करावं लागेल. आता वयस्कर व्यक्ती आहेत आणि ह्या एकमेकांशी कशा बोलतात, कोणत्या विषयावर बोलतात आणि त्यांचे रिलेशन्स कसे असतात दुसऱ्यांशी, कम्युनिकेशन्स कसे आहेत हे जर बघायचं आपल्याला, तर आपल्याला पार्कमध्ये स्वतः जाऊन त्यांचं निरीक्षण करावं लागेल. त्यांच्या नकळत अर्थातच. प्राणी जे आहेत, ह्या प्राण्यांचं विश्व कसं असतं हे बघायचं असेल तर आपल्याला एखाद्या प्राण्यांच्या पार्कमध्ये जाऊन आपल्याला त्याचं निरीक्षण, प्राणी संग्रहालयात जाऊन आपल्याला त्यांचं निरीक्षण करावं लागेल. हे झालं नैसर्गिक निरीक्षण. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या गोष्टींचं निरीक्षण करावं लागतं, म्हणून त्यांना आपण इंटर ऑब्झर्वेशन म्हणतो. आता नॉर्मल ऑब्झर्वेशन हे प्रत्येक जणच प्रत्येकाचं करत असतं. त्याच्यामुळे ते नॉर्मल ऑब्झर्वेशन झालं की पालक आहेत, पेरेंट्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, रिलेटिव्स आहेत आणि फ्रेंड्स आहेत. याच्यामध्ये पालक एकमेकांचं करत असतात किंवा फॅमिली मेंबर्स आहेत, त्याच्यामध्ये बहीण भावंड किंवा आई वडील एकमेकांचं करत असणारं निरीक्षण, रिलेटिव्स आहेत, नातेवाईक आहेत आणि मित्रपरिवार आहेत. ह्या सगळ्यांचं एकमेकांशी केलेलं निरीक्षण हे नॉर्मल ऑब्झर्वेशन झालं.
सर्वसामान्यपणे सामान्यपणे केलं जाणारं निरीक्षण सामान्य निरीक्षण झालं. पण हे सुद्धा लेस सायंटिफिक आहे आणि लेस ऑब्जेक्टिव्हिटी, म्हणजे ह्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला कमी शास्त्रीय दिसतं, लेस सायंटिफिक आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठता आणता येत नाही. हे झालं नॉर्मल. आता डी जो पार्ट आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन, म्हणजे वस्तुनिष्ठ निरीक्षण. आणि मानसशास्त्रज्ञ बऱ्याच वेळेला या वस्तुनिष्ठ निरीक्षणाचा वापर करत असतात. हे जे वस्तुनिष्ठ निरीक्षण आहे हे कंट्रोल्ड सिच्युएशन मध्ये आपल्याला करता येतं, म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये आपण हे निरीक्षण करत असतो. याच्यामध्ये वस्तुनिष्ठता असते. वस्तुनिष्ठता याचा अर्थ असा की त्या व्यक्तींच्या इतर व्यक्ती कितीही ओळखीच्या असल्या तरी सुद्धा आपण ती ओळख बाजूला ठेवून जणू काही ही व्यक्ती म्हणजे ऑब्जेक्ट आहे या पद्धतीने आपण तिचं निरीक्षण करतो. तिथे कुठलीही पार्शलिटी किंवा ही माहिती आहे म्हणून तिच्यावर जास्त तिच्या पद्धतीने निरीक्षण करणं असं होत नाही. सगळ्यांना न्याय सारखाच, ऑब्जेक्टिव्हली. मग इथे ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन मध्ये स्टडी ऑफ बिहेवियर, व्यक्तीच्या वर्तनाचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यावेळेला आपण वस्तुनिष्ठ निरीक्षणाचा वापर करतो आणि यासाठी आपल्याला कंट्रोल सिच्युएशन वापरता येते, म्हणजे आपण कृत्रिम वातावरणामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन करू शकतो. आता लहान मुलांचं निरीक्षण, एखादा लहान मुलं असं आहे की ते मूल घरामध्ये खूप आक्रमक वागतंय आणि ते खूप नासधूस करते. आता हे आपल्याला बघायचंय, तर प्रत्यक्षात घरी जाऊन तर आपल्याला बघता येईलच. पण त्याचबरोबर आपल्याला हे असं का वागतंय बघायचं, तर आपल्याला अशी एक रूम तयार करता येईल की त्या रूम्समध्ये सगळ्या डॉल्स असतात आणि मग लहान मुलाला सोडलं जातं आणि त्याच्या नकळत त्याचं निरीक्षण केलं जातं की तो कुठल्या भावल्यांशी कसा वागतोय. म्हणजे आई सदृश एखादी भावली असते, एखादी वडिलांच्या रोल करणारी एखादी भावली असते आणि भावंडांचे रोल करणार, असे वेगवेगळे पपेट्स किंवा भावल्या तिथे असतात, डॉल्स असतात. आणि मग त्याच्यामध्ये तो कुठल्या डॉलच्या संदर्भात कसं वागतोय, समजा वडिलांच्या विषयी राग असेल तर ती भावली तो झिडकारतो, टाकून देतो, त्यावरून आपल्या लक्षात येतं. म्हणजे इथं आपल्याला कंट्रोल सिच्युएशन यूज करता येते नियंत्रित वातावरणामध्ये आणि ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपण हे करू शकतो. याच्यामध्ये आपण आवाज, प्रकाश, तापमान ह्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो आणि त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या टूल्स आणि टेक्निक्सचा वापर करू शकतो. तंत्र आणि साहित्य यांचा वापर करून आपण हे ऑब्झर्वेशन करू शकतो. ऑब्झर्वेशन करत असताना त्याच्या नोंदी आपण घेऊ शकतो. आर्टिफिशियल ॲटमॉस्फिअर मी आत्ताच सांगितलं की आपण असं कृत्रिम वातावरण निर्माण करू शकतो. फक्त असं आहे की ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन करत असताना तो जो ऑब्झर्वर आहे, निरीक्षक जो आहे, त्याला विशिष्ट प्रकारचं ट्रेनिंग, प्रशिक्षण घ्यावं लागतं. प्रशिक्षणाशिवाय त्याला हे जमत नाही. आणि ह्या ऑब्झर्वेशन जे आपण करतो आहोत त्याच्या रनिंग नोट्स काढाव्या लागतात, म्हणजे त्याच्या बारकाईने नोंदी ठेवाव्या लागतात की हा किती वेळा ह्याने अपशब्द वापरला किंवा किती चुका केल्या, त्यांनी काय काय केलं त्याचं वर्णन, किंवा किती वेळा चिडला, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व करावं लागतं. त्याचं निरीक्षण करून त्याच्या नोंदी ठेवता येतात. आणि म्हणून ह्या चारही प्रकारांच्या मध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन, वस्तुनिष्ठ निरीक्षण आहे, हे जास्त सायंटिफिक आहे आणि त्याचा वापर आपण करतो. आता हे झालं ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन, म्हणजे ऑब्झर्वेशन मधला घटक झाला. आता ह्याच्यातली तिसरी जी पद्धत आहे ती आहे एक्सपेरिमेंटेशन. प्रायोगिकरण म्हणतात त्याला किंवा प्रयोग पद्धती म्हणतात. एक्सपेरिमेंट्स, आणि एक्सपेरिमेंट्स हा तर कुठल्याही शास्त्राचा पाया असतो एक्सपेरिमेंटेशन. त्यामुळे ही मोस्ट सायंटिफिक मेथड आहे, मोस्ट रिलायबल आणि मोस्ट व्हॅलिड मेथड आहे. आता ह्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे प्रूफ्स आहेत, वेगवेगळे फॅक्टर्स असतात आणि ही वैध आहे आणि विश्वसनीय पद्धत आहे. यामध्ये आपण प्रत्यक्षात प्रयोग करतो आणि प्रयोग नुसताच एकदा करत नाही तर रिएक्सपेरिमेंट करण्याची सुद्धा संधी याच्यामध्ये आपल्याला असते. त्यामुळे एक्सपेरिमेंट आणि रिएक्सपेरिमेंट आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. वेगवेगळी साधन सामुग्री, साहित्य, सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स आणि टूल्स यांचा वापर करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रयोगशाळा असते, मानसशास्त्रीय प्रयोग ज्या ठिकाणी घेतले जातात तशी प्रयोगशाळा असते आणि त्या लॅबोरेटरीमध्ये, सायकोलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये बसून आपण हे प्रयोग करू शकतो. आता हे जे असणारं ऑब्झर्वेशन आहे हे ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन अंडर कंट्रोल्ड कंडिशन.
म्हणजे प्रयोग म्हणजे काय, तर प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये केलेलं निरीक्षण. ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन अंडर कंट्रोल्ड कंडिशन. म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये आपण जे निरीक्षण, वस्तुनिष्ठ पद्धतीने जे निरीक्षण करतो त्याला प्रयोग असं म्हणतात. आणि प्रयोग हा मानसशास्त्राचा पाया आहे, मेन पार्ट आहे, त्याचा कोर पार्ट आहे. आणि म्हणून सगळ्या पद्धतींच्या मध्ये ही पद्धत जास्त संयुक्तिक, जास्त योग्य मानली जाते. Now one can perform experiment on single individual, single group or double group, two groups. म्हणजे एकाच व्यक्तीवर पण आपण प्रयोग करू शकतो, एका ग्रुपवर पण आपण प्रयोग करू शकतो, किंवा दोन ग्रुप सुद्धा असतात इथे. जसं प्रायोगिक ग्रुप असतो आणि नियंत्रित ग्रुप असतो. प्रायोगिक गटावर आपण प्रयोग करतो, नियंत्रित गटावर त्याच वेळेला आपण नियंत्रण ठेवतो. त्यामुळे ह्या एक्सपेरिमेंट्सच्या भाग आहेत. आता हे प्रयोग ज्या वेळेला आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये काही डिझाईन्स असतात, आराखडे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आराखडे आहेत. त्याच्यातले फक्त एक उदाहरणादाखल इथे दिलेले आहेत की प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट, म्हणजे पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी. एकच गट घेतलेला असेल तर त्या गटाला एकाच प्रकारची पूर्व चाचणी अगोदर द्यायची, नंतर त्याला काही ट्रेनिंग द्यायचं आणि परत त्याला पोस्ट टेस्ट, तीच चाचणी उत्तर चाचणी म्हणून द्यायची. त्यामुळे प्री टेस्ट, एक्सपेरिमेंट अँड पोस्ट टेस्ट असं एक डिझाईन आहे. नंतर जसं मगाशी म्हटलं की प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट असे दोन गट घ्यायचे, एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप. प्रायोगिक गटावर प्रयोग केला जातो आणि त्याच वेळेला त्याच गोष्टीपासून नियंत्रित गटाला वंचित ठेवलं जातं आणि ह्याचा काय परिणाम होतो हे आपण बघू शकतो. तसंच 2x2 ग्रुप डिझाईन पण असतं, म्हणजे प्रत्येक एक्सपेरिमेंटल आणि कंट्रोल ग्रुपमध्ये परत आपण 2-2 भाग पाडून सुद्धा प्रयोग करू शकतो. आता हे बेसिक म्हणून सांगितलेलं आहे, ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण एक्सपेरिमेंटेशन ही जी पद्धत आहे ही जास्त संयुक्तिक, जास्त शास्त्रीय वाटते आणि त्यामुळे प्रयोग पुन्हा पुन्हा करून बघता येतात, विश्वसनीय आहे, वैध आहे आणि स्टँडर्डाइज्ड आहे, प्रमाणित आहे. त्याच्यामुळे ह्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. आता एक्सपेरिमेंटेशन नंतर यातला पुढचा जो भाग आहे तो सर्व्हे मेथड, सर्वेक्षण. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. ज्या वेळेला एखादा समूह खूप मोठा आहे तर त्यावेळेला आपण सर्वेक्षण पद्धतीचा वापर करतो. आत्ता करंट सिच्युएशनमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे आणि ह्या प्रॉब्लेमला व्यक्ती कशा फेस करतायत हे शोधून काढायचं असेल तर आपण तिथे सर्व्हे मेथड वापरतो. आता कोरोनाच्या कालखंडामध्ये असणारी लोकांची मानसिकता कशी होती हे शोधून काढायचं, कशी आहे आत्ता हे शोधून काढायचंय, तर त्यावेळेला आपण सर्व्हे मेथड ही वापरू शकतो, सर्वेक्षण मेथड ही वापरू शकतो. या सर्वेक्षण पद्धतीमध्ये परत सर्वेक्षण पद्धतीतली दोन तंत्र आहेत महत्वाची, ते म्हणजे इंटरव्ह्यू टेक्निक अँड क्वेश्चनर. इंटरव्ह्यू टेक्निक, मुलाखत तंत्र. त्यामुळे मुलाखत हे नेहमी तंत्र आहे, आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. इंटरव्ह्यू टेक्निक, त्याच्यामध्ये परत फॉर्मल इंटरव्ह्यू असतात, इनफॉर्मल इंटरव्ह्यू असतात आणि फेस टू फेस इंटरॅक्शन बिटवीन इंटरव्ह्युअर अँड इंटरव्ह्यू याच्यामध्ये असते. म्हणजे मुलाखत करता आणि मुलाखत दाता अशा दोन व्यक्ती आहेत आणि तिथे मुलाखत घेतली जाते आणि मुलाखत घेऊन मुलाखतीतून तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयीची माहिती शोधून काढायची असेल तर ही माहिती शोधून काढणं शक्य होतं. आणि क्वेश्चनेअर याचा अर्थ प्रश्नावली. आता ही जी प्रश्नावली आहे ही तुम्हाला ज्या विषयाची माहिती शोधून काढायची आहे त्या विषयावरशी संबंधित ही प्रश्नावली असते आणि ह्याला अल्टरनेटिव्ह दिलेले असतात, येस, नो अँड कांट से, म्हणजे हो, नाही आणि उत्तर देता येत नाही. तर साधारणतः येस आणि नो हे दोन पर्यायांपैकीच पर्याय सिलेक्ट करावे लागतात. तर ते झालं क्वेश्चनेअर. तर ह्या सर्व्हे मेथड मधले इंटरव्ह्यू आणि क्वेश्चनेअर हे दोन भाग आहेत आणि त्यातून खूप मोठा डेटा अगदी कमीत कमी वेळामध्ये जर सिलेक्ट करायचा असेल तर सर्व्हे मेथड आपण यूज करू शकतो. याचाही वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. ओके. आणि केस स्टडी मेथड, लाईफ स्टडी, जीवन वृत्तांत पद्धती असं आपण त्याला म्हणतो. हॉस्पिटल्समध्ये ज्या वेळेला एखाद्या पेशंटला ॲडमिट करायचं असतं तेव्हा ॲडमिट करत असताना सुरुवातीला त्याची संपूर्ण केसची त्याच्या माहिती घेतली जाते. त्याच्यावरून केस हा शब्द वापरला. केस म्हणजे एक व्यक्ती, सिंगल इंडिव्हिज्युअल. आणि त्या व्यक्तीची जर माहिती आपल्याला गोळा करायची असेल, तिचा जीवन वृत्तांत घ्यायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टींमधली माहिती घेतली जाते, तर तिचा बायोडेटा, नाव, गाव, जन्मतारीख, कुठून आली, केव्हा आली, हे सगळी माहिती गोळा केली जाते, त्याला आपण बायोडेटा असं म्हणतो.
मग हिची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, कुटुंबामधल्या व्यक्तींची संख्या किती आहे, कुटुंबाचा प्रकार कसा आहे, कोण कोण आहेत कुटुंबात, कुटुंबामधल्या व्यक्तींचे इंटरॅक्शन्स कसे आहेत, ही सगळी माहिती असते. अकॅडमिक अचिव्हमेंट म्हणजे तिचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहेत, अजून काही सक्सेस आहेत का, अजून काही तिच्या अचिव्हमेंट्स आहेत का, हे बघितलं जातं. नंतर शारीरिक स्वास्थ्याचा विचार केला जातो. नुसतं शारीरिक स्वास्थ्य नाही तर त्याबरोबर मानसिक स्वास्थ्य तिचं कसं आहे, याही गोष्टींच्या काही नोंदी घेतल्या जातात. म्हणजे फिजिकल हेल्थ म्हणजे तिला कमी दिसतं, कमी ऐकू येतं किंवा हातापायामध्ये काही फॉल्ट आहे, तर हे सगळं फिजिकल हेल्थमध्ये येणार. किंवा रेग्युलर सारखा वारंवार ताप येतो, वारंवार सर्दी होते, सगळं फिजिकल हेल्थमध्ये जातं. नंतर मेंटल हेल्थ, मानसिक स्वास्थ्य तिचं कसं आहे, मग ती सतत चिडत असते, वारंवार रडत असते, किंवा एकदा हसायला लागले खूप हसते, किंवा अप्स अँड डाऊन्स इन मूड आहे, हे सगळं मेंटल हेल्थमध्ये. इमोशन्स, भावनांवर ती नियंत्रण ठेवू शकते की नाही, कशा पद्धतीने ते ठेवते, नंतर काही तिला पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत का, वैयक्तिक समस्या आहेत का, तिचं सामाजिक जीवन कसं आहे, आणि त्याचबरोबर तिचे इंटरेस्ट आणि हॉबीज काय आहेत, हे सगळे घटक केस स्टडी मेथडमध्ये आपल्याला येताना दिसतात. की हे संपूर्ण म्हणजे इथं ऑब्झर्वेशन असतं, नीट क्लीन ऑब्झर्वेशन असतं, त्याच्यामुळे आपल्याकडे प्रूफ्स असतात, आणि या पद्धतीने आपण केस स्टडी मेथडचा वापर करू शकतो. आता रिसर्चर्स ज्या वेळेला मानसशास्त्रीय अभ्यास पद्धतींचा वापर करतात, त्यावेळेला बहुतेक करून एक्सपेरिमेंटल मेथड वापरतात, किंवा मग केस स्टडी आणि सर्व्हे या दोन्हींचं कॉम्बिनेशन घेऊन सुद्धा रिसर्चमध्ये त्याचा यूज केला जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या मानसशास्त्राच्या पद्धती आहेत. अशास्त्रीय आणि शास्त्रीय, आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये केला जातो. ओके. आता या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील, अडचणी असतील, तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि सांगू शकता. ओके, थँक्यू.